नमस्कार. मी ज्योती रोटे. माझ्या काव्य वाचन या सदरात तुम्हा सर्व रसिक काव्यप्रेमींचं, साहित्यप्रेमींचं मी मनापासून स्वागत करते. आज खूप दिवसानंतर मी कविता लिहिलेली आहे, काव्य वाचन करते आहे. खूप दिवसांनी म्हणण्यापेक्षा जवळपास 2 महिन्यांनी मी कविता केलेली आहे. त्याचं कारण असं की सध्या माणिकताई वर्मा यांच्या गीतांचं मी सिरीज करते आहे, त्यामुळे पूर्ण लक्ष तिकडे केंद्रित केलेलं आहे आणि कवितेला सुट्टी दिलेली आहे. पण आज कविता करण्याचं कारणच वेगळं आहे, अनपेक्षित आणि विचित्र. सकाळी सकाळी माझ्या एका मित्राचा मला मेसेज आला की जनगणना या विषयावर मला एखादी विनोदी कविता करून देशील का. जनगणना म्हटल्याबरोबर आधी तर मी शॉक झाले आणि हा वरचा मजला एकदम ब्लँक झाला. पण म्हटलं बघू. त्याला फक्त 4 अक्षरी शब्द कळवला, कळविते, संपला. थोड्या वेळानंतर विचार करायला घेतलं. आपण अनेक विषय केलेले आहेत, अनेक विषयावर लेखन केलेलं आहे. मग हा विषय आपल्याला जमतो का पाहूया. प्रयत्न करायला काय हरकत आहे, म्हणून लिहायला घेतलं. आणि खरं सांगते, हे लिहिताना फक्त ह्याच पानावर कुठेही 4 पानं भरवलेली नाही आहेत, याच पानावर लिहिलंय आणि असंच्या असंच त्याला पाठवलेलं आहे. म्हटलं बघ, असंच आहे, एवढंच केलेलं आहे, ह्यानंतर सुचेल की नाही माहिती नाही. फारशी खडाखोड न करता झालेली कविता मी त्यालाही पाठवली आणि आता तुमच्यासमोर मी सादर करते आहे. ऐकल्यानंतर तुम्हाला कविता खरंच आवडली का, वाईट आहे, खराब आहे, चांगली आहे, जे काही आहे ते कमेंट करून नक्की कळवा. कारण हा विषय माझ्यासाठी जरा वेगळाच होता. म्हणजे आव्हानात्मक म्हटलं तरी चालेल. तर आपण फार प्रस्तावना घेतलेली आता ताबडतोब आपल्या कवितेकडे वळूया. कवितेला मी शीर्षक दिलेलं नाही आहे, फक्त मी 3 पर्याय तुम्हा सर्वांसमोर मांडते. पहिला आहे जनगणना आणि गावकऱ्यांचं गणित, बरं का. दुसरं आहे आकडे वाढले, अधिकारी गोंधळले. तिसरं आहे जनगणना की जनगोंधळ. आता या 3 शीर्षकामधून तुम्ही मला कविता ऐकल्यानंतर सांगायचं आहे की या 3 पैकी आपण आपल्या कवितेला कुठलं शीर्षक द्यायचं. तर ऐकूया. जनगणना आली गावात, म्हणाली सांगा माहिती खरीखुरी. जनगणना आली गावात, म्हणाली सांगा माहिती खरीखुरी. किती लोक राहतात इथे, तेव्हा सगळ्यांचीच झाली खुमारी. किती लोक राहतात इथे, तेव्हा सगळ्यांचीच झाली खुमारी. कोणी म्हणे 4च आहोत, तर कोणी म्हणे 6. कोणी म्हणे 4च आहोत, तर कोणी म्हणे 6. पण आधार कार्ड काढताच संख्या वाढली की हो 10. आधार कार्ड काढताच संख्या वाढली की हो 10. काम काय करता काका, हा प्रश्न घरच्या वडीलधाऱ्यांना, काकांना. काम काय करता काका, तर म्हणाले मी शेतकरी. काम काय करता, तर म्हणाले काका मी शेतकरी. पण हल्ली व्हॉट्सअपवरच दिवसभर असतो ऑनलाईन भारी. बघा, आजकाल शेतकऱ्याचे पण दिवस वाईट आलेले आहेत. त्यांच्या मालाला भाव मिळत नाही आहे, असा निसर्गाचा कोप होतो. त्यामुळे बऱ्याच गोष्टीमुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. आणि म्हणून म्हणाले असेल मी. पण हल्ली व्हॉट्सअपवरच दिवसभर असतो ऑनलाईन भारी. शिक्षण किती विचारलं तर उत्तर आलं खास. शिक्षण किती विचारलं तर उत्तर आलं खास. गुगल आमचा गुरु आहे. गुगल आमचा गुरु आहे, म्हणे डबल PhD करून झालो पास. काका काय म्हणाले, गुगल आमचा गुरु आहे, म्हणे डबल PhD करून झालो पास. बरोबर आहे. आजकाल गुगलला विचारलं की सगळी माहिती गुगल देत असतो. त्यामुळे काका असे म्हणालेले आहेत, गुगल आमचा गुरु आहे, म्हणे डबल PhD करून झालो पास. घरात कोण कोण आहे,
आता हा प्रश्न घरातील काकूंना. घरात कोण कोण आहे? काकूंनी दिला तपशील. घरात कोण कोण आहे? काकूंनी दिला तपशील. मुलगा, सून, 3 नातवंड, टीव्ही, कुत्रा, मनीमाऊ आणि आम्ही दोघं. बरं का. घरात कोण कोण आहे म्हणाल्यानंतर काकूंनी उत्तर दिलं, मुलगा, सून, 3 नातवंड, टीव्ही, कुत्रा आणि मनीमाऊ. हे पण आमच्या फॅमिलीचे मेंबर. करा तुम्ही फील. काकूंनी किती प्रांजळपणे उत्तर दिलं. करा तुम्ही फील. बाहेर गेलेले लोक किती? बाहेर गेलेले लोक किती? प्रश्न आला जरा भारी. बाहेर गेलेले लोक किती? प्रश्न आला जरा भारी. नाव घाला सगळ्यांचंच, म्हणे मतदानाला येतात सारेच घरी. नाव घाला सगळ्यांचंच, म्हणे मतदानाला येतात सारेच घरी. कागद वही आकडे बघून अधिकारी पारखी हो थकले. कागद वही आकडे बघून अधिकारी पारखी हो थकले. जनगणना संपेपर्यंत स्वतःचेच त्यांचे आकडे गोंधळले. जनगणना संपेपर्यंत स्वतःचेच त्यांचे आकडे गोंधळले. शेवटी लिहिलं काही बाई. शेवटी लिहिलं काही बाई, म्हणाले ठीक आहे बाई. शेवटी लिहिलं काही बाई, म्हणाले ठीक आहे बाई. जनगणना गेली पुढच्या गल्लीत. जनगणना गेली पुढच्या गल्लीत. पण सारं गाव हसतच राहिलं की भाई. पण सारं गाव हसतच राहिलं की भाई. तर अशी होती ही जनगणना. तुम्हा सर्वांना ही जनगणना कशी वाटली ते तुमच्या कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.